मार्गशीर्षमध्ये घालणाऱ्या आपल्या महालक्ष्मीची साडी मी मागच्या टायमाला ही गुलाबी बनवलेली आहे आणि या टायमाला आता मी हिरवी बनवणार आहे। तर हिरवी साडी कशी बनवणार आहे ते हा प्लेटचा भाग आहे जो माझ्या हातात आहे तो, आणि ह्या जो पट्ट्या आहे ज्या लेस आहे त्या एकामेकांना जॉईन करणार आणि हा मधला जो पॅच आहे तो लावणार आहे। त्या पट्ट्याच्या मी पूर्ण प्लेट्स घेणार आहे आणि त्या पॅचला लावणार आहे। ते बघा, हा जो मधला पॅच आहे आणि या प्लेट्स घ्यायचा भाग हा आहे, बघू शकता। याच्या पूर्ण प्लेट्स येणार आहे। हा जवळजवळ 2 मीटरचा कपडा आहे, म्हणजे लेसचा कपडा मला 2 मीटर लागतो आणि हा देवीच्या पदरासाठी वापरला जाणारा भाग आहे। ह्याचा मी पदर बनवणार आहे। तर मी आता ही साडी पूर्ण शिवून घेते, प्लेट करून घेते आणि तुम्हाला आता मी ही तयार साडी कशी बनवली आहे ती दाखवते। तर ही माझी प्लेट्स करून पदर करून साडी तयार झालेली आहे। खूप सोपे असे प्लेट्स घेतलेले आहे पूर्ण साडीला आणि हा पदर पण मी जॉईन केलेला आहे। फक्त चौकोन बनवायचा आहे बस। आणि ही माझी मार्गशीर्षची पूजा मी मांडलेली आहे सोप्या अशा पद्धतीने। पाट, रांगोळी, दिवा, फळं आणि आपल्या घरातल्या काही शोभेच्या वस्तू ठेवून मी देवीची सजावट करून खूप मनभावी पूजा केलेली आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता कसा आहे तो। लक्ष्मी व्रताची कथा, मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची कहाणी सर्वांनी केलेली आहे महालक्ष्मीची पूजा। ऐगिरि नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोदिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हेशिति कंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। मी मार्गशीर्ष महिन्यातली गुरुवारची महालक्ष्मीची पूजा केलेली आहे आणि सगळ्याच महिला जवळपास हे दर गुरुवारी पोथी वाचतात आणि महालक्ष्मीची पूजा पण करतात। तर मी कशी पूजा मांडलेली आहे तर ती तुम्हाला मी आता या व्हिडिओमधनं दाखवणार आहे। तुम्ही बघू शकता मी मागे साडी लावलेली आहे, मागे मी अशी साडी लावलेली आहे आणि झेंडूची फुलाची माळ मिळते ती आणून लावलेली आणि माझे असे प्लांट आहे घरातले ते मी ठेवलेले आहे इथे दोन्ही साईडला। आणि हे दिव्याची रांगोळी, दिवा, फळं, इथे मी गणपतीची पूजा केलेली आहे। देवीच्या बांगड्या, हार, दागिने घालून साडी घालून ही साडी ही मी स्वतः शिवलेली आहे। मी साडी कशी शिवलेली आहे याचा व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेला आहे आणि ही साडी खूप बनवायला सोपी आहे। वरवर्षिणी दूरधर दर्शिनी दूरमुखमर्शिनी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकरतोषिणी किल्बिषमोषिनी घोषरते धनुजनि रोषिणी दितिसुतरोषिणी दुर्महशोषिणी सिन्धुसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। जगदम्ब मतम्ब कदम्ब वनप्रियवासिनी हासरते शिखरि शिरोमिणि तुंग हिमालय शृंगनिजालय मध्यगते। अशा सोप्या अशा पद्धतीने मी महालक्ष्मी व्रताची पूजा केलेली आहे। दर गुरुवारी करतातच लोक पूजा देवीची, पण हे मार्गशीर्ष महिन्यातले 4 गुरुवार या टायमाला आलेले आहे त्याची पूजा केलेली आहे आणि 4थ्या गुरुवारी उद्यापन करतात। आणि अशा पद्धतीने मी डेकोरेशन करून सोप्या अशा
एक छोटीशी सजावट केलेली आहे की घरातलं वातावरण प्रसन्न राहतं आणि प्रसन्न वातावरणातच लक्ष्मी येते. घरातलं वातावरणच हे महत्त्वाचं आहे की आपली देवी नक्की प्रसन्न राहते. की हे असं खूप सुंदर असं बघून की घरातल्या लोकांनाही त्याची आवड निर्माण होते. पोथी वाचणं, सुंदर असे आरती करणं, संध्याकाळी गोडाचा नैवेद्य करणं हे सगळ्यांनाच आवडत असतं आणि त्यानिमित्ताने आपल्या घरातलं वातावरण प्रसन्न राहिलं की लक्ष्मी आपल्या घरात नक्कीच येते. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.